नमस्कार. तर मला एक सांगायचं होतं की खाली लाईकचं बटन आहे, तर प्लीज व्हिडिओ पाहण्याच्या आधी प्लीज सर्वांनी एक लाईक करा. तर एक लाईक करायला काही प्रॉब्लेम नाही, फक्त टच करायचं आहे. पण तुमच्या एका लाईकने माझी व्हिडिओ बूस्ट होईल, त्यामुळे प्लीज तेवढं एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण रेसिपी बघा. सो थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नलोड चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी ह्याला बोरं म्हणतात. आता मला माहिती नाही बाकी ठिकाणी काय म्हणतात ते, कारण की कोकणात ह्याला बोरं म्हणतात. जसं अनारशांचं पीठ असतं ना, अनारसे आपण फक्त गुळामध्ये भिजवतो, तर हे तसं नाही. ह्यात थोडंसं पाणी, पुढे रेसिपी तुम्ही बघालच. फक्त हे कडक पीठ हे करून असं हातावर गोल करून त्याला बोरं म्हटलं जातं आमच्याकडे. आणि आता मला माहिती नाही बाकी ठिकाणी काय म्हणतात, तर मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे हे काय म्हणतात. तर चला पाहूया पुढील प्रमाणे रेसिपी. ते इथे मी तीळ घेतलेत, एक छोटा बाउल म्हणजे एक छोटी वाटी घेतले तीळ घेतलेत आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करण्यासाठी. 3 पावशर मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता ते तांदळाचं पीठ कसं घ्यायचं हे देखील मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला 3 पावशर तांदळाच्या पिठासाठी इथे आपल्याला अर्धा किलो गूळ लागेल. अर्धा किलोपेक्षा कमी घेतलं तरी चालेल. आता ते तुम्हाला कसं गोड वाटते, जास्त गोड हवे असेल तर जास्त घ्या. मी जास्त गोड नाही खात म्हणून मी जास्त आम्ही गोड म्हणजे गूळ नव्हता घेतला. तर इथे 3 पावशर पीठ घेतलेलं. तर इथे काय केलेलं म्हणजे नाही का पूर्ण 4 ते 5 तास पूर्ण तांदूळ स्वच्छ धुवून नाही का, म्हणजे आपण तरी भारी 1 तास तांदूळ भिजत टाकायचे. आणि मग भिजत टाकले ना की ते छान असं सुकट ठेवायचे, पण जास्त कडक सुकून नाही द्यायचे. असे नाही का थोडे दमट असतात तांदूळ, त्या दमट असतानाच तांदूळ छान वाटून घ्यायचे. लक्षात ठेवा 1 तास वगैरे छान भिजत ठेवायचे. त्याच्यानंतर तांदूळ असे ओसरत ठेवायचे, ओसरत. आणि ओसरले ना पाणी फक्त निघून गेलं ना, तर असे तांदूळ दमट असतात ना, त्याच टायमाला आपण ते वाटून घ्यायचं. तर इथे जे गूळ बारीक केलेलं ना, ते पाणी वगैरे घेऊन छान त्याची पेस्ट करून बारीक एकदम ते पेस्ट केली. आणि इथे मी तीळ टाकून घेतले, जे आपण भाजले ना तीळ, ते तीळ सगळं टाकून घेऊन ते गुळात पूर्ण एकजीव करून घेतले. पाहताय तुम्ही, हे पहा. आणि हे जे मी 3 पावशर जो तांदळाचा पीठ होता ना, तो 3 पावशर म्हणजे पीठ म्हणजे पूर्ण एकजीव करून घ्यायचं. आणि जसं लागेल तसं पाणी टाकत पीठ भिजवायचं. एक्स्ट्रा पाणी असं डायरेक्टली टाकून नाही घ्यायचं. पहिलं आपल्या ह्या गुळाच्या पेस्टमध्ये किती पाणी म्हणजे पीठ बसतंय ना, त्याप्रमाणे पाणी टाकत जायचं. तर इथे पाहताय तुम्ही ऑलमोस्ट पीठ छानपैकी ऑब्झर्व झालेलं आहे त्याच्यात. तर इथे नाही खूप घट्ट होईल म्हणून थोडासा पाण्याचा वापर करायचा. सगळं एकजीव नाही का पिठाला पूर्णपणे जे आपण गुळाचं आणि तिळाचं मिश्रण केलेलं ना, ते मिश्रण सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, तरच त्या बोरांना चव येते. आणि एकदा घरी नक्की करून पहा, खूप छान लागतात. हे बघा थोडं आई पाणी घेत आहेत पिठामध्ये, तसं ते मिक्स करत जायचं. तर इथे पीठ आपलं छान असं कडक म्हणजे जास्त पण नाही, आपण चपातीचं पीठ कसं बोलतो त्या टाईपमध्ये हे करायचं. आणि हातावर छान असं गोल करून घ्यायचं. हे बघा, जास्त मोठं नाही तुम्ही केलं ना तरी चालेल, बारकं केलं तरी चालेल, आपल्यावरती आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता. हे बघा. तर इथे तुम्हाला जशी साईज पाहिजे ना त्या साईजचे तुम्ही बोरं करू शकता. गोल आकार करू शकता, बारीक मोठे. आधी आम्ही मोठे केलेले, नंतर असं वाटलं खूपच मोठे आहेत, मग आम्ही बारीक करायला लागलो. आणि पीठ कडक असल्यामुळे तुम्हाला असं वाटेल की अरे एकजीव असं गोल एकदम राऊंड होत नाही, ते थोडंसं फाटल्यासारखं. तर बोराचं पीठ तसंच असतं, थोडंसं असं फाटल्यासारखं दिसतं. मी दाखवते तुम्हाला आता 2 मिनटं. कारण की पीठ कडक मळायला लागतो ना, जर पातळ मळलं तर मग ते नरम राहतील, असं खुसखुशीत होणार नाही. हे बघा तुम्ही पाहताय की त्याला पूर्ण एकजीव करायला लागतं ना, तर एखादी लाईन वगैरे अशी राहते, तर ते राहतं तसं. तर इथे आता आपले बोरं झालेले आहेत, हे करून राहिलेले आई करतायत. तर म्हणले इथे तोपर्यंत आपण तळून घेऊया. इथे तळण्यासाठी मी कढई ठेवली आहे. हे पाहू शकता तुम्ही की म्हणजे एकाच साईजचे झालेत. काही मोठे झाले, ते मोठे आम्ही आधी केलेले, नंतर एकाच साईजचे केले.
तर इथे पाहताय तुम्ही तेल मस्तपैकी तापत आलेलं आहे आणि मस्त कडक तेल तापल्यावरतीच आपल्याला बोरं सोडायचे तेलामध्ये। तर इथे आम्ही तळायला घेतलंय। इथे मला आई एकदा दाखवतायत की कसं कलर आला पाहिजे म्हणून, कारण की मी फर्स्ट टाइम केलेत, मला ह्यातलं काहीच माहिती नव्हती, रेसिपी नव्हतं माहिती ना, पीठ कसं करायचं हे देखील माहिती नव्हतं। ही रेसिपी पूर्णपणे आईने केलेली आहे, कारण की हे जास्त आमच्या कोकणात केलं जातं। कोकणामध्ये मी पण इकडे जास्त पुण्यामध्ये एवढं मला माहिती नव्हतं, पण आई वगैरे करतात तेव्हा मला आता माहिती पडलं आणि खरंच खूप छान लागतं आणि आर्यनला तर खूप आवडतं हे। आपण ज्या टाईपमध्ये गुलाबजामचा कलर कसा ब्राऊन करतो, थोडा डार्क ब्राऊन, त्या टाईपमध्ये करायचं आहे। फक्त एवढंच की ह्याला पाकात टाकायचं नाही आहे, हे असेच नॉर्मल छान लागतात। हे पहा मस्त ब्राऊन कलर झालेला आहे आणि खूप खुसखुशीत झालेले। असेच थोडे थोडे करून तळून घ्यायचे आपल्याला, हे बघा। तर इथे व्यवस्थित सर्व बोरं मी आता एकसाथ तळून घेते, म्हणजे एकसाथ नाही टाकले, थोडे थोडे करून टाकत न्यायचं आहे, नाहीतर एकसाथ पचणार नाही आणि कच्चे राहतील आतून। आणि गॅस जास्त फास्ट करायचा नाही, आपण जेव्हा तेल तापायला ठेवतो ना तेव्हाच ते फास्ट करायचं, नंतर मग मंद आचेवरती तळून घ्यायचं। हे बघा, जेव्हा हे कडक पीठ असतो ना ते ह्या टाईपमध्ये पण दिसतं, तर ह्याला काही प्रॉब्लेम नाही। बोराचं पीठ हा असंच असतो, कडक असल्यामुळे आपण जेव्हा गोल करतो ना तेव्हा ते थोडंसं एखादे दोन लाईनी येतात। इथे मी तुम्हाला दाखवते, खूप खुसखुशीत झालेले आणि टेस्टला पण खूप छान लागतात। अनारसे लागतात ना, अनारसे सेम, फक्त अनारसे आपले खूप पातळ पीठ करायला लागतो आणि गुळामध्येच भिजवावा लागतो एवढंच, आणि हे डायरेक्टली कडक पीठ करून छान अशी बोरं केली जातात। तर इथे आपली बोरं झालेली आहेत आणि खूप छान झाली आहेत। तर रेसिपी कशी वाटली मला सांगा, कमेंट करून सांगा तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय म्हणतात। आमच्या कोकणामध्ये ह्याला बोरं म्हणतात, बाकी मला दुसरं नाव नाही माहिती, तर मला कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणतात आणि रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंटमध्ये सांगा। जर काही नसेल समजलं तरी पण मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच करेल। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। आणि एक लाईक करायला काही प्रॉब्लेम नाही, फक्त टच करायचं आहे। सो खरंच धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।